आणि आज महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिक तपशील जाणून घेऊया। आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत आहेत। कपिल, हे हत्याकांड घडलं त्या दिवसापासून, त्या क्षणापासून या हत्येमागचा उद्देश समोर येत नव्हता। कधी कर्जबाजारीपणा, तर कधी हसनैन हा मनोरुग्ण आहे, घरामध्ये स्किझोफ्रेनियाच्या गोळ्या सापडल्या होत्या उपचाराच्या, तर कधी इस्टेटीचा वाद, अशा अनेक वेगवेगळे पैलू समोर येत होते। आता आणखीन एक नवीन पैलू समोर येतो, तो म्हणजे हसनैन आपल्या गतिमंद बहिणीवरच अत्याचार करायचा, लैंगिक अत्याचार। नक्की काय आहे, पोलिसांचं काय म्हणणं आहे, या हत्याकांडाची उकल होते का आता? नक्कीच याही आधी आपण अनेक कारणं पाहिली आहेत, परंतु सध्या जे समोर कारण येते मोठं, जी स्टेटमेंट दिलेली आहे बहिणीने, जी एकमेव आय विटनेस आहे, तिने जी स्टेटमेंट दिलेली आहे, त्या स्टेटमेंटच्या हिशोबाने हा जो हसनैन होता, हा आपल्या गतिमंद बहिणीवरती अत्याचार करत होता। आणि हा जो सर्व प्रकार आहे, हा पूर्ण त्या परिवाराला समजला होता। आणि त्या दिवसापासून, काही दिवसापासून हा पूर्ण साईड झाला होता। म्हणजे त्या परिवाराचं आणि ह्याचं पटत होतं, हा वेगळा झाला होता। आणि एक निराशा होती मनामध्ये, एक फ्रस्ट्रेशन होता मनामध्ये। आणि हीच बाब जर पुढे समाजामध्ये गेली तर नक्की काय होईल, यासाठी हा प्रकार घडवून आणलेला आहे, असं एक मुख्य कारण समोर येतंय। तर दुसरं कारण असं आहे का 68 लाखाचं त्याच्यात कर्ज होतं, तो शेअर मार्केटमध्ये पूर्णतः त्यांनी पैसे गमावले होते, त्यामुळे हे एक मोठं कर्ज, हे या दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत। त्या दोन गोष्टीच्या अनुषंगाने पोलीस तपास करतायत। तर काही गोष्टी त्यांनी क्लिअर केलेल्या आहेत। त्या बहिणीने, जी आय विटनेस आहे, तिने सांगितलं होतं त्याच्याकडे एक सुरा होता, कुर्बानीचा सुरा, तो नेहमी मस्करीत आमच्या गळ्यावर ठेवायचा आणि सांगायचा तुम्हाला एक दिवशी मी मारून टाकेल, माझ्या डोक्यावरती खून सवार आहे, अशा अनेक गोष्टी तो नेहमी बोलत होता। म्हणजे ज्याप्रमाणे तो जी समाजामध्ये प्रतिमा होती का तो इनोसंट होता, सोजवळ होता, त्याहून विरुद्ध प्रतिमा त्याच्या घरामध्ये होती, त्याला लोक घाबरत होती, तो खूप खुनशी होता। या प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या आहेत। म्हणजे एक वेगळं वळण आता समोर येत आहे। एकंदरीतच जेव्हा यांना ही गोष्ट कळली होती, तेव्हाच ह्या गोष्टीवरती अंकुश जर त्या परिवाराने ठेवला असता तर एवढा मोठा हत्याकांड झालं नसतं। सर्वात महत्त्वाची तुम्हीच आता म्हटल्याप्रमाणे हसनैनच्या दोन प्रतिमा होत्या। एक म्हणजे त्याची घरात प्रतिमा वेगळी होती आणि बाहेर सगळ्यांना तो इनोसंट वाटायचा, एक हुशार मुलगा वाटायचा। हसनैन मनोरुग्ण होता का? काही पोलीस असं म्हणत होते की आम्ही काही सायकियाट्रिस्टचं आवाहन केलेलं आहे की समोर यावं, हसनैन कुठे उपचार करायचा का, उपचार घ्यायचा का? कारण घरामध्ये स्किझोफ्रेनिया आजाराच्या संबंधातल्या काही गोळ्या सापडल्या होत्या, त्या दृष्टीनं पोलिसांना अधिक काही माहिती मिळाली का? नक्कीच तो खुनशी होता आणि समाजात त्याची वेगळी वागणूक होती। खरं म्हणजे त्याच्या घरामध्ये दोन प्रकारच्या गोळ्या सापडलेल्या आहेत। एका पुण्याच्या एका डॉक्टरच्या गोळ्या सापडल्या आहेत, मनोरुग्णावरती ज्या आधारित गोळ्या आहेत, आणि ठाण्यातल्या गोळ्या, त्या दोन्ही गोळ्या कोणाच्या होत्या? त्याची जी बहीण होती ती गतिमंद होती, तिचाही आजार उपचार सुरू होते या अनुषंगाने, परंतु ह्या बाकीच्या गोळ्या कोणाच्या होत्या ह्याचा तपास सुरू आहे। एकंदरीतच जी प्रक्रिया आहे, ही जी प्रक्रिया आहे, ज्यांनी जी हत्याकांड केलं आहे, 14 जणांना असं मारणं क्रूरतेने, हे एक सामान्य माणसाचं लक्षण नाही। त्यामुळे ह्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत। त्याची कुठे अशी प्रक्रिया सुरू होती का, त्याच्या कुठे तपास सुरू होता, त्या अनुषंगाने जे मनोरुग्ण आहेत त्यांनी आव्हान केलेलं आहे का जर हुसेनची कुठे ट्रीटमेंट सुरू असेल, त्या डॉक्टरांनी समोर यावं, म्हणजे एकंदरीतच त्यांना त्या डॉक्टरच्या याच्यावरती सल्ल्यावरती पुढची कारवाई करू शकतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।